नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकऱ्याचं स्वागत आहे। तर शेतकरी तुम्ही नुसतं पाणी भरू भरू आणि खत टाकू टाकू आणि खताचं नियोजन चांगलं करू करूच परेशानी। आणि आम्ही बघा इकडे कांदळं दोन दोन लागून आणि एक मक्काला एका झाडाला दोन दोन कांदळं लागू राहिले, आपल्या कणीस लागू राहिलं बघू शकता। आणि तुम्ही नुसतं काय नियोजन करू राहिले, पाणी नियोजन खतं नियोजन चालू आहे आणि मक्काला अजिबात कणस नाही। हे कसं काय, असं कसं झालं तुम्ही म्हणसाल। तर मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगून देणार आहे की आपल्या मक्काला डायरेक्ट बघू शकता तुम्ही दोन दोन कणीस लागलाय बघा, ते पण कमी खर्चामध्ये आणि जास्त उत्पन्नामध्ये। आणि कमीत कमी खर्च जास्त पण आलाय, कमी नाही आलाय, त्या खर्चामध्ये सुद्धा आपल्या मक्काला डायरेक्ट दोन दोन कणीस लागले। आणि तुम्ही भरत रावरलं पाणी टाकत रावरले खत आणि कणसाचा पता नाही अजिबात मक्काला। हे कसं काय होऊ लागलं, हे तुमच्या हातात आहे नियोजन करणं, ते करणं तुमच्या हातामध्ये। नियोजन असलं तुम्ही किती मक्काचं चांगलं नियोजन करू शकता, पण तुमच्या हातामध्ये तुम्ही म्हणता असाल एकदा मक्काला खत फेकत पाहायचं काम नाही, एकदा मक्काला पाणी भरत पाहायचं काम नाही। सगळं वेळावर केलं तर कांदळा दोन दोन काहून नाही लागणार। आज तेच आपण बोलणार आहोत की आमच्या मक्काला सुद्धा दोन दोन कणस लागले आणि ते पण जबरदस्त लागले। शेतकरी बांधवांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढे, आपला कॅमेरा चांगला नाही त्याच्यामुळे आपण एवढं काही हे दिसणार नाही, पण आपल्या मक्काला एक एक झाडाला दोन दोन कणीस लागत आहे बघा, बघू शकता तुम्ही, ते पण मक्कामध्ये। आणि एवढं जर कणस दोन दोन जर लागले तर का नाही शेतकरी मोठा होणार। आणि तुम्ही म्हणता पाण्याचं नियोजन आणि खताचं नियोजन बरोबर असलं पाहिजे, नाहीतर एक कांदळं लंबा लाट पडते। नमस्कार मंडळी, आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे। तर आज आपण पाण्याचं नियोजन आणि खताचं नियोजन घेणार आहोत की तुम्ही जेव्हा पण पाणी देतात मक्काला तेव्हा पण देतात, तेव्हा हे करता का ते करता का, तेच आपण आज बघणार आहोत। तर नमस्कार मंडळी। तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल तुमच्या मक्काला दोन दोन कणस कसं काय लागले आणि काय लागले, कहून लागले, तर ते पण सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट सर शेतकरी बांधवांनो, की मक्कावरती मक्का घेऊ नका। मक्कावरती मक्का घेतला तर शेणखत पडत नाही। तुम्ही एखादा पीक सायबीन असो, त्याच्यावरती सायबीन असो, काही असो, पीक बदल करा। दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की तुम्ही जे पीक घेताय का, ती मक्का कोणती जातीची आहे, कोणती आहे ते आधी तपास करा। आमची मक्का पिनिकॉन आहे, पिनिकॉन मक्काला उत्पन्न पण जास्त आहे आणि चालणारी पण आहे, आणि एका एका झाडाला दोन दोन कांदळं लागणारी मक्का आहे। तर तिसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घ्यायचं मक्काचं, ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खोटं वाटत असेल तर पहिले तुम्ही कांदळा बघा आणि कणीस बघा, एका मक्काला दोन दोन कणीस आले रे कुठून बापा, यंदा मजाच मजा हो, असं कोण म्हणणार शेतकरी। तर शेतकरी बांधवांनो, पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा असं उत्पन्न घेऊ शकता, ते पण सस्त्यात आणि मस्त्यामध्ये, असं कोणी सुद्धा सांगणार नाही, मी सांगतोय। तर मित्रांनो, काय करायचं आहे बघा, आम्ही फक्त एकदा खताचं नियोजन केलं आहे, एकदा खत टाकलं आहे आणि डबल दुसऱ्यांदा खत टाकलंय। आम्ही 5 बाऱ्या खत टाकलं तेव्हा कुठं दोनदा दोनदा कांदळा लागले। नुसतं म्हणाला शेतकरी नाही, तुम्ही टाकशन एकदा खत आणि एकदा पाणी भरशान आणि म्हणता आम्ही टाकलं खत आणि आम्ही केलं अमुक आणि ढमुक, असं चालणार नाही। तुमचं पक्क नियोजन असलं पाहिजे मक्का पाणी भरताना या असताना। तर आम्ही 5दा खत टाकलंय। तुम्हाला काय सांगू शेतकरी बांधवांनो, जेव्हा कांदळ्याला जेव्हा हे दाणे लागत होते का, तेव्हा सुद्धा खत टाकलेले, काहून की ते दाणे वरतीवर येतो आणि दाणे आल्याच्या नंतर जेव्हा दाणा फुटतो आणि त्याला खालून जे आपले पावर असते, पावर जर कमी गडी मक्काला, तर पावर जर पुढं दाणे ते वर येऊ देत नाहीत। त्याच्यामुळे आम्ही खताचा पावर जास्त ठेवला आणि खताचा पावर जास्त ठेवल्यामुळे आज आमच्या मक्काला दोन दोन कांदळाशिवाय एक सुद्धा असं हे नाही, झाड नाही की त्याला दोन दोन काढलंय। बारीक बारीक काय ना, लेंडऱ्या काय ना, त्याला दोन दोन पाच पाच दाणे येऊ लागले आणि आज बघा आमच्या मक्काला दोन दोन कांदळा लागले। सांगायचं एवढं शेतकरी बांधवांनो, की तुम्ही आता इथून पुढे सांगतो, पहिले तुमच्याकडे खताचं नियोजन पक्क ठेवा। 20-13 असो, काही असो, दाणेदार महाझुम काहीतरी विर्या महाझुम दाणेदार भारीमधून ते घटक तुम्ही टाका। दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, 1, 2, 3 एका झाडाला तुम्ही दोन दोन कणस जर येऊ लागले तर काहून नाही मोठे होणार। तर पहिली गोष्ट शेतकरी बांधवांनो, की आता मक्काचं सीझन चालू झालं पाणी भरण्याचं, तुम्हाला जर पाणी पक्का असेल तर रात्रंदिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवा मक्का। दुसरी गोष्ट, आता मक्का मध्ये खत टाका टायमाला भारी खत टाका, म्हणजे की आता पुढं याची शक्ती कमी नाही पडली पाहिजे। दाण्यानं जर शक्ती कमी पडली आणि पाण्याची कमतरता जर पाणी पडले तर तुमचे 2-3 दाणे घडतात, 2-3 किती मोठे दाणे घडतात। त्याच्यामुळे खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन चांगलं ठेवलं तर मक्का चांगली येते। आणि खताचं काय की तर खतच टाकत नाही, एकदा टाकलं तर डबल फिरून पाहत नाही, दोनदा टाकलं डबल फिरून पाहत नाही, पाहिल्यानंतर त्यांना उत्पन्न कमी होतं, त्याच्यामुळे उत्पन्न जास्त होत नाही। तर आजचा व्हिडिओ इथं होता, तुम्ही असं उत्पन्न घेऊन बघा आणि मक्का पिकाला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी तुमच्याकडं खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन पक्का ठेवा आणि 100% गॅरंटी देतो तुमच्या सुद्धा मक्काला दोन दोन कणीस लागणार आणि गॅरंटी देतो। आणि तुम्ही मक्का कोणती आणलेली आहे नक्की कमेंटद्वारे कळवा। आम्ही मक्का आणलेली आहे पिनिकॉन,
ह्या मक्काचं ॲव्हरेज पण चांगलं आहे आणि 1 एकरामध्ये 40 क्विंटल निघते ही मक्का. 100% गॅरंटी देतो आणि गॅरंटी सगळी मक्का निघते. तर आजचा व्हिडिओ इथं होता. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो. आणि आपण आता उद्या एक व्हिडिओ येणार आहे की मक्कासाठी खत नियोजन कोणतं केलं कोणतं नाही आणि औषधाचं कोणतं वापरलं ते सुद्धा आपला उद्याचा व्हिडिओ येणार आहे. चला मग.